जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जयत्या श्रीकृष्णे वंदूतया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्रीचरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ। आनंदयोगी परमपूज्य डॉक्टर काका आणि श्रद्धेय मंदाताई या उभय त्यांना मनपूर्वक वंदन करते। अध्यास भाष्य समजून घेण्यासाठी जमलेल्या सर्व श्रोत्यांना अभिवादन करते। विषय जरासा शास्त्रीय आहे म्हणून तो क्लिष्ट वाटण्याचा संभव आहे, पण आपण आपल्याकडनं त्यातली क्लिष्टता काढून टाकूया। कशासाठी अध्यास भाष्य आपल्याला समजून घ्यायचं आहे तर महत्त्वाचं आहे की आपल्याला सगळ्यांना अध्यास झालेला आहे आणि हा अध्यास झालेला असल्यामुळे सुख आणि दुःखाचा सतत आपल्याला अनुभव सुरू आहे। वास्तविक पाहता शास्त्राच्या सिद्धांताप्रमाणे श्रुतिमौलीच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही आम्ही प्रत्येक जण ब्रह्मरूप आहोत, म्हणजे आनंद रूप आहोत, आनंद घन आहोत। आनंद घन असून सुद्धा सुख दुःख सतत भोगत आहोत आणि रडारडी आपली चाललेली आहे, ती आपल्या जीवनातून निघून जावी म्हणून हे अध्यास भाष्य समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे। आपल्याला असं वाटतं की आम्ही देवाचं नाम घेतो, जप करतो, पारायण करतो, श्रवण करतो, हे सगळं आमचं चाललेलं असताना दुःखाची निवृत्ती होणार नाही का? तर त्याचं आतापर्यंत आपण या सगळ्या गोष्टी करत आलेले आहोत, तरी पण पूर्ण दुःख निवृत्ती अंतःकरणातली झालेली आहे का हे आपणच आपलं तपासून पाहावं। आणि त्यावेळेला लक्षात येतं की कितीही आपलं बाकीच्या सर्व ईश्वराच्या नावाखाली चालू असणाऱ्या गोष्टी कितीही चालू असल्या आपल्या, तरी सुद्धा अजून पूर्ण आनंद जो आहे किंवा पूर्ण दुःख निवृत्ती जी आहे, कारणासह दुःख निवृत्ती, सकल कारणासह दुःख निवृत्ती ही मात्र आपल्या ठिकाणी अजून झालेली नाही। मग असं जर आहे तर ही पूर्ण दुःख निवृत्ती करण्यासाठी काय समजून घ्यायला हवं तर कशामुळे दुःख सुरू आहे, दुःखाचं नेमकं कारण काय आहे। तर दुःखाचं नेमकं कारण आपल्या समोर सांगितलेलं आहे आणि ते आहे जन्म दुःखाचे मूळ। आता हा जन्म जो आहे तो कोणाला झालेला आहे पाहतो आपण, तर ज्याच्या वासना शिल्लक राहिलेल्या आहेत तो जन्म घेऊन या जगतामध्ये आलेला आहे। आता जगतामध्ये आलेला हा जो जीव आहे तो वास्तविक पाहता आनंदघन आहे असं शास्त्राचं सांगणं आहे आणि तो मात्र रडारडी करत जिकिरीने जीवन जगण्याचा या ठिकाणी काय करतो आहे, प्रयत्न करतो आहे। दुःख जराही नको त्यासी, दुःख कोणालाही नको आहे, पण असं असून सुद्धा त्या दुःखाचा अनुभव आमच्या ठिकाणी सतत सुरू आहे। ह्याचं लक्षण काय, ह्याचं कारण काय हे जर आपण पाहिलं तर आपल्या ठिकाणी भ्रांत अवस्था निर्माण झालेली आहे। ही भ्रांत अवस्था नेमकी कशातून झालेली आहे तर गैरसमजातून झालेली आहे। त्याला शास्त्रीय भाषेमध्ये अध्यास असं म्हणतात। तीन शब्द आता आपल्या समोर या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचे आहे। अधिष्ठान म्हणजे काय, अध्यस्त म्हणजे काय आणि अध्यास म्हणजे काय। आधी अध्यास म्हणजे काय हे आपण लक्षात घेतलं, अध्यास होण्याचं कारण काय हे जर आपण लक्षात घेतलं तर मग आपल्याला अध्यासातून बाजूला कसं व्हायचं आहे हे समजून घ्यायला सोपं जाईल। आणि म्हणून अध्यास म्हणजे नेमकं काय आहे तर अध्यास म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये भ्रम, भास, जे जसं आहे तसं न दिसता त्यापेक्षा वेगळं काहीतरी आपल्याला दिसत राहणं आणि जे दिसतंय ते सत्य आहे अशी गैरसमजूत त्या ठिकाणी होत राहणे। भासमान पदार्थ सत्य आहे असं जे आपल्याला वाटतं तेच आपल्या दुःखाचं मूळ कारण आहे आणि हे कारण आता घालवायचं असेल तर अध्यास म्हणजे काय ते आपण समजून घेऊयात। आता हा अध्यास म्हणजे नेमकं काय आणि तो का होतो
तर अध्यास म्हणजे भ्रम हे आपण पाहिलं, भास हे आपण पाहिलं, त्यानंतर एकाऐवजी दुसरं काहीतरी दिसणं त्याला अध्यास असं म्हणतात हे आपण पाहिलेलं आहे. आता हा अध्यास होण्याचं नेमकं कारण काय आहे? वास्तविक पाहता आधीच्याही काही निरूपणामध्ये हा भाग येऊन गेलेला आहे, पण ह्याविषयी जितकं ऐकावं तितकं कमीच आहे, कारण त्याचं दृढीकरण आतमध्ये झाल्याशिवाय जर आम्हाला सकल दुःख निवृत्ती करता येणार नसेल तर वारंवार ऐकणे, श्रवण करणे हाच त्याच्यावरचा एकमेव उपाय आहे, मार्ग आहे. मग आता हा अध्यास होण्याचं नेमकं कारण काय आहे? नेहमी आपल्याला रज्जू सर्पाचा दृष्टांत त्या ठिकाणी दिला जातो आणि त्या रज्जू सर्पाच्या दृष्टांताच्या वेळेला रज्जूवर सर्प का भासतो ह्याची काही कारण मीमांसा आपल्या समोर शास्त्राने ठेवलेली आहे. एक आहे की ज्या वेळेला कोण्या एखाद्या वाटसरूला रज्जूवर सर्प भासतो त्यावेळेला नेमकं त्या ठिकाणी काय झालेलं असतं, तर त्या ठिकाणी रज्जू आहे ह्याचं ज्ञान नसतं. नंतर जी रज्जू त्या ठिकाणी आहे त्याच्यावर पूर्ण उजेड नसतो आणि पूर्ण अंधारही नसतो, कारण पूर्ण अंधारामध्ये दिसतच नाही आणि पूर्ण उजेडामध्ये जे जसं आहे तसं दिसण्याची शक्यता आहे. मग या ठिकाणी पूर्ण उजेड नाही आणि पूर्ण अंधार नाही, म्हणजे त्या ठिकाणी काय आहे, तर त्या ठिकाणी अंधुकसा असा प्रकाश आहे, मंद असा प्रकाश त्या ठिकाणी आहे आणि त्या मंद प्रकाशामध्ये जे पडलेलं आहे ते जसंच्या तसं न दिसता त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी तुम्हाला आम्हाला भासमान होत चाललेलं आहे. आता जे पडलेलं आहे ते मंद प्रकाशामध्ये तुम्हाला आम्हाला दोरी आहे हे कळत नाही. आता दोरी ऐवजी ज्या वेळेला आपल्याला साप दिसतो त्यावेळेला त्या ठिकाणी दोरी ही लांब अशी त्या ठिकाणी पडलेली आहे. लांबट असा सर्प आपण कधीतरी पाहिलेला असतो. त्यानंतर त्या सर्पामुळे त्याच्या चावण्यामुळे आपल्याला मृत्यू येऊ शकतो हे आपण कधीतरी कुठेतरी ऐकलेलं असतं. त्यानंतर काही जणांना तो चावल्यावर त्यांचा मृत्यू झालेला आहे हे आपल्याला कळलेलं असतं आणि त्यामुळे त्या सर्पाविषयीची एक भीती तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये आधीपासूनच असते. काय काय गोष्टी झालेल्या आहेत या ठिकाणी? रज्जू जी आहे ती पूर्ण प्रकाशामध्ये नाही किंवा पूर्ण अंधारामध्ये सुद्धा नाही, तर मंद प्रकाशामध्ये पडलेली आहे. ती रज्जू जी आहे, ती दोरी जी आहे ती लांबट आकाराची आहे आणि सर्प जो आहे तो सुद्धा लांबट आकाराचाच असतो आणि म्हणून दोरी स्वरूपात आम्हाला ज्या वेळेला दिसत नाही त्यावेळेला त्या लांब आकारावर आम्हाला सर्पाचा भास होतो. आणि कशामुळे? तर सादृश्यामुळे. त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला कशातला भास झालेला आहे, तर सर्पाचा भास झालेला आहे आणि जे काही लांबट असं पडलेलं आहे ते पाहत असतानाच तितक्यात थोडीशी वाऱ्याची झुळूक यावी आणि ती पडलेली दोरी थोडीशी हल्ल्यासारखी दिसावी, मग तो झालेला भास अजूनच दृढ होतो आणि ज्या अर्थी तिथं काहीतरी वळवळताना दिसतंय त्या अर्थी तिथं नक्की सर्पच असला पाहिजे असा जो भ्रम आहे तो तुमचा आमचा त्या ठिकाणी काय होऊन जातो, तर दृढ होऊन जातो. आता जे काहीतरी पडलेलं होतं त्याच्यावर जेव्हा आम्हाला सर्प भासला त्यावेळेला त्या भासण्यालाच काय म्हटलेलं आहे, तर अध्यास असं म्हटलेलं आहे. म्हणजे सर्पाचं जे आम्हाला ज्ञान झालेलं आहे. आता इथं काय झालेलं आहे की दोरी पडलेली आहे, दोरीवर सर्प भासलेला आहे, म्हणजे दोरी अधिष्ठान आहे, भासलेला सर्प जो आहे तो अध्यस्त आहे आणि जे अध्यस्त आम्हाला काहीतरी दिसलेलं आहे त्या अध्यस्ताचं सर्प म्हणून जे ज्ञान तुम्हाला आम्हाला आतमध्ये झालेलं आहे ते अध्यास म्हणून शास्त्रांनी सांगितलेलं आहे. आता वास्तविक पाहता पूर्णपणे एका दोरीशिवाय तिथं दुसरं काहीही नाही, तरी दोरी ऐवजी आम्हाला सर्प त्या ठिकाणी आहे असं वाटलं आणि त्या सर्पाचं ज्ञान झालं. त्यावेळेला अधिष्ठानावर अध्यस्त भासून अध्यासाचं तुम्हाला आम्हाला काय झालेलं आहे, तर ज्ञान झालेलं आहे. आणि ते ज्ञान कसं झालंय, तर भासलेला जो सर्प आहे तो सत्य आहे असं वाटल्यामुळे अंतःकरणामध्ये भयाचा विकार जो आहे तो निर्माण झालेला आहे. आता इथं जे सर्पाचं ज्ञान झालेलं आहे त्यालाच अध्यास किंवा भ्रम असं म्हणतात. अगदी त्याचप्रमाणे परत तुकाराम महाराजांचा अभंग आपल्या मदतीला येतो. रज्जू सर्पापरी भासियले जगडंबर. अहमचं स्फुरण तुमच्या आमच्या ठिकाणी सतत सुरू आहे, पण
त्या अहमवर अज्ञानाचं काय आहे, आवरण आहे. आता अहमचं स्फुरण चालू आहे, त्यामुळे तिथं पूर्ण आवरण आहे किंवा अज्ञान आहे असे म्हणता येत नाही, कारण अहमचं ज्ञान आतमध्ये होत चाललेलं आहे. पण नेमकं अहमचं स्फुरण कशाच्या सत्तेवर होत चाललेलं आहे आणि नेमका मी कोण आहे हे कळत नसल्यामुळे जे काही मी असं मला वाटतं तोच माझ्या ठिकाणी निर्माण झालेला काय आहे, तर अध्यास आहे. आता साप दिसण्यापूर्वी, साप दिसल्यानंतर आणि साप नाही असं कळल्यानंतर तरी साप तिथं होता का, तर त्याचं उत्तर आहे तिन्ही काळी त्या ठिकाणी साप अजिबात नव्हता. आता तसंच इकडे लावून घ्यायचं आहे. आता तुम्हाला आम्हाला ब्रह्मावर जगताचा काय झालेला आहे, तर ब्रह्मावर जगत अध्यस्त आहे आणि अध्यस्त असणारं जगत सत्य स्वरूपात भासत, सत्य स्वरूप आहे असं तुम्हाला आम्हाला वाटत आहे. ब्रह्म अधिष्ठान आहे, जगत अध्यस्त आहे आणि जगत सत्य आहे, हा जीवाला झालेला भास आहे. त्याचप्रमाणे आत्मा अधिष्ठान आहे, बुद्धी जी आहे ती अध्यस्त आहे आणि बुद्धिस्त चिदाभासाला मी देहादी आहे असं जे वाटायला सुरुवात झालेली आहे त्याचं नाव अध्यास, भास, भ्रम असं आहे. आणि आता या ठिकाणी आहे की जगत वास्तविक पाहता सत्य नाही. आता सत्य का बरं नाही, इतका त्याचा अनुभव तुम्हाला आम्हाला सुरू असताना सुद्धा त्याला सत्य का म्हणायचं नाही, तर वारंवार भास शब्दाची व्याख्या शास्त्रानुसार आपण समजावून घेतो आहोत की जे आधी नसतं नंतरही राहत नाही त्याला भास, भ्रम, अध्यास असं म्हणतात. मग आता जगत सुद्धा उत्पत्तीपूर्वी नव्हतं, उत्पत्ती नंतर दिसत आहे, काही काळ ते नक्की टिकणार आहे आणि काही कालानंतर त्याचा प्रलय म्हणजे लय सुद्धा होऊन जाणार आहे. त्याचप्रमाणे तुमचा आमचा देह एका तारखेपूर्वी नव्हता, एका तारखेनंतर राहणार नाही, मध्ये आधे काही तारखांना तो दिसत चाललेला आहे. तेव्हा देह हा सुद्धा सत्य नसून काय आहे, तर भास आहे. जे आधी नसतं नंतरही राहत नाही पण मध्ये आधे दिसतं त्याला भास असं म्हणतात. आणि ही व्याख्या व्यवस्थित लक्षात घेतली तर माझा देह हाही भास आहे आणि जगत जे आहे तेही भासमय आहे, म्हणून त्याच्यामध्ये सत्यत्व नाही. सत्य फक्त एकच गोष्ट आहे जी त्रिकाला बाधित असते, जी तिन्ही काळामध्ये असते, जी कधीही नाहीशी होत नाही. याला समर्थ रामदास स्वामी असतची असे असं म्हणतात, त्यालाच फक्त सत्य म्हणतात. अशी सत्याची आणि भासाची व्याख्या जर आपण व्यवस्थित लक्षात घेतलेली असेल तर आम्हाला अध्यास आणि भ्रम झालेला आहे हे सुरुवातीलाच आपल्याला काय करता येईल, तर कबूल करता येईल. कारण आम्हाला अध्यास झालेला आहे, आम्हाला भ्रम झालेला आहे, आम्हाला वेड लागलेलं आहे. चुकीच्या पद्धतीने स्वतःविषयी काहीतरी गैरसमजूत करून घेण्याचं जे वेड तुम्हाला आम्हाला लागलेलं आहे ते घालवायचं असेल तर सत्य काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण काय समजून घेणार आहोत, तर अध्यास भाष्य जे आहे ते या ठिकाणी समजून घेणार आहे. आता अध्यास जे आहे किंवा भ्रम, भास याला म्हणतात, तो अध्यास जो आहे तो अध्यास दोन प्रकारचा आपल्या समोर या ठिकाणी मांडलेला आहे. एकाला कारणाध्यास म्हणतात व एकाला कार्याध्यास म्हणतात. आता म्हणजे काय आहे, कारण अध्यास म्हणजे काय आणि कार्याध्यास म्हणजे काय. आता अज्ञान जे आहे त्याला कारण अध्यास असं म्हणतात. म्हणजे भ्रम होण्याला नेमकं कारण काय आहे, तर आमच्या स्वरूपाचं अज्ञान, माझ्या स्वरूपाचं मला व्यवस्थित ज्ञान नसणं, हे जे अज्ञान आहे तेच कारणाध्यास असं म्हटलेलं आहे. आणि मग जगत जे आहे किंवा देह जो तुम्हाला आम्हाला भासमान व्हायला लागलेला आहे त्याला कार्याध्यास असं म्हणतात. दोन अध्यास, कुठले कुठले दोन अध्यास झालेले आहेत, एक कारणाध्यास म्हणजे अज्ञानाचाच अध्यास, दुसरं कार्याध्यास म्हणजे जगताचा किंवा देहाचा झालेला अध्यास. आणि ह्याच्यावरून काय आहे, पुढच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जगतामध्ये या अध्यस्थामध्येच अध्यासाच्या भ्रमातूनच तुमचं आमचं सगळं सुरू आहे. समर्थ रामदास स्वामींचे एक छान ओवी आहे, ते म्हणतात, भ्रमरूप विश्व स्वभावे तेथे काय म्हणून सांगावे, निर्गुण ब्रह्मा वेगळे आघवे भ्रमरूप.
की निर्गुण निराकार कायमचं असणारं, सत्य असणारं, विभू असणारं असं जे ब्रह्मतत्व आहे त्याच्या व्यतिरिक्त जेवढं काही विश्व म्हणून तुम्हाला आम्हाला या ठिकाणी दिसतं आहे, भासतं आहे, कळतं आहे, जाणवतं आहे, ते सगळं कसं आहे तर भ्रमरूप आहे. आणि अजून तुम्हाला याविषयी काय सांगावं, या भ्रमातून सुटायचं असेल तर अजून काय स्पष्टीकरण करू, असं समर्थांना सुद्धा इथं प्रश्न पडलेला आहे की भ्रमरूप विश्व स्वभावे, हे सगळं विश्व जे आहे ते कसं आहे तर भ्रमात्मकच आहे. कारण कसं आहे ते तर कायमचं टिकणारं नाही, आणि जे कायमचं टिकणारं नाही ते सगळं भ्रमामध्ये मोडणारं आहे. मग आता आपण होमवर्क करायचं आहे की आजपर्यंत मी काय काय जमा केलेलं आहे, किती जणांशी संबंध ठेवलेले आहे, काय काय कायमचं टिकणारं आहे आणि काय काय कालांतराने कुठल्या ना कुठल्या कारणाने निघून जाणारं आहे. या सगळ्याचा विचार केला तर लक्षात येतं की एका चैतन्याशिवाय कुठलीही गोष्ट कायमची टिकणारी नाही आणि मला सोडून जाणारी प्रत्येक गोष्ट आहे. म्हणजे जे मला सोडून जाणारं आहे ते सगळं कसं आहे तर भ्रमात्मक आहे. आणि म्हणून की कशामुळे हे झालेलं आहे तर स्वरूपाच्या अज्ञानामुळे. मग हा कारण अभ्यास जर मला घालवायचा असेल तर त्या ठिकाणी आता वास्तविक पाहता अज्ञान जे आहे त्या अज्ञानाचं सुद्धा तुम्हाला आम्हाला ज्ञानच होतं की नाही हो, मला आत्ता काही कळत नाही असं ज्या वेळेला आपण वाक्य उच्चारतो त्यावेळेला मला कळत नाही हे माझ्या आतमध्ये निर्माण झालेलं ज्ञानच आहे की नाही. आणि हे ज्ञान अखंड असणारं तत्व आहे, त्यालाच ज्ञानघन चैतन्य, ब्रह्म, सत, चित, आनंद, आत्मा, चिती, संवित इत्यादी सर्व नावं जी आहेत ती त्याचीच ठेवलेली आहेत. म्हणजे मला कळतं हे पण ज्ञान आहे, कळत नाही हे पण ज्ञान आहे. ह्याचाच अर्थ ज्ञान नावाचं तत्व अखंड आतमध्ये आहे पण ते मला ओळखू येत नाही, म्हणून अज्ञान म्हणून काहीतरी इथं निर्माण झालेलं आहे. मग त्या अज्ञानाला जर घालवायचं असेल तर स्वरूपाच्या ज्ञानाशिवाय काय नाहीये, पर्याय नाहीये. दुसरं आपण पाहिलेलं आहे की कार्याध्यास म्हणजे कार्याचा होणारा अध्यास. आता जगत हे कार्य आहे, देह हे कार्य आहे आणि देहादी जितक्या गोष्टी आहेत स्थूल सूक्ष्म कारण देह आणि त्यांचे सगळे चाललेले व्यापार हे सगळे या अध्यासामध्येच तुमचे आमचे सुरू असतात. आता या कार्यामध्ये जोपर्यंत हा जीवात्मा अडकून पडलेला आहे तोपर्यंत त्याला स्वस्वरूपाचं ज्ञान कदापिही होऊ शकत नाही. जसं आपण पाहिलं की अध्यासाचं एक कारण अज्ञान आहे, मग अज्ञान घालवण्यासाठी स्वस्वरूपाचं ज्ञान पाहिजे. तसं हे स्वस्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी अडथळा आणि प्रतिबंध कशामुळे निर्माण झालेला आहे तर तो कार्याच्या ठिकाणी म्हणजे कार्य अध्यासाच्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी ठेवल्यामुळे तेच सत्य आहे. जगत रूपी कार्य, देह रूपी कार्य हे सत्य आहे असं मला भ्रम झालेला असल्यामुळे माझी अंतःकरण वृत्ती तिथून बाजूला होत नाही आणि तोच माझ्या स्वस्वरूपाच्या ज्ञानाला होणारा अडथळा आहे. म्हणून कारणाध्यास आणि कार्याध्यास या दोन्हीच्या ठिकाणाहून आम्हाला बाहेर पडायचं आहे. तर कार्याध्यासामधून बाहेर पडण्यासाठी तुमच्या आमच्या समोर पंचदशीमध्ये एक ईशरचित सृष्टी आणि दुसरी जीवरचित सृष्टी ठेवलेली आहे. आता जीवरचित सृष्टी जी आहे ती सगळी कार्याध्यासाचा परिणाम आहे की एखादी गोष्ट माझी म्हणून आपण धरतो त्यावेळेला आपल्याला छान उदाहरण दिलेलं असतं की कुंभाराच्या दुकानामध्ये अनेक काय ठेवलेले आहेत, त्यांनी रांजण ठेवलेले आहेत, घट ठेवलेले आहेत, आता दिवाळीचे दिवस आले म्हणून तऱ्हेतऱ्हेच्या पंट्या ठेवलेल्या आहेत. हे सगळं त्यांनी केलेलं मातीचं काय आहे या ठिकाणी पूर्णपणे कार्य आहे. आणि हे कार्य जे त्यांनी करून ठेवलेलं आहे ते आम्ही विकत घ्यायला ज्या वेळेला जातो तेव्हा जवळचे पैसे देऊन एखादी गोष्ट आम्ही घेतो त्यावेळेला जी पैसे देऊन घेतलेली विकतची गोष्ट आहे ती माझी आहे, त्याचा मी भोग घेणार आहे, ते घरापर्यंत जाईपर्यंत छान राहील का वगैरे वगैरे विचार मग त्या विकत घेतलेल्या माठाविषयी, विकत घेतलेल्या दिव्यांविषयी माझ्या मनात जेव्हा सुरू होतं त्यावेळेला ते जीवरचित सृष्टीत असतं.
कुंभाराच्या दुकानातल्या वस्तू ह्या जणू काही ईशरचित सृष्टीतल्या आहे आणि त्यातल्या पैसे देऊन मी ज्या वेळेला खरेदी करते त्यावेळेला त्या जीवसृष्टीत आलेल्या असतात आणि जीवसृष्टीत आलेल्या ज्या गोष्टी आहे म्हणजे हा जो कार्याध्यास आहे तोच मला सुख दुःख देण्याला कारणीभूत आहे। एक आपण पाहिलं अज्ञान हे कारण आहे, दुसरं आपण पाहिलं आसक्ती हे कारण आहे। आणि आता या दोन गोष्टी घालवण्यासाठी आसक्ती घालवण्यासाठी भक्ती करावी लागते आणि भक्ती जर उत्कृष्ट तुमच्या आमच्याकडनं घडलेली असेल तर ती भक्ती प्रीतीपूर्वक अत्यंत मनापासून आवडीने आम्ही भगवंताची केलेली असेल तर अशा अत्यंत प्रीतीपूर्वक भक्ती करणाऱ्याला भगवंत बुद्धियोग देतो असं आपण आता भगवद्गीतेमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे। ददामी बुद्धियोगम तम की असा जो प्रीतीपूर्वक भजन करतो त्याला मी बुद्धियोग देतो आणि बुद्धियोग दिल्यानंतर पुरुष प्रकृती विवेकात्मध्ये पूर्ण जागृत होतो आणि कारणाध्यास सुद्धा नंतर चालला जातो। या पद्धतीने कारणाध्यास आणि कार्याध्यास घालवण्यासाठी आसक्ती पाहिजे आणि कारणाध्यास घालवण्यासाठी ब्रह्मविद्या पाहिजे। या दोन कार्याध्यास घालवण्यासाठी म्हणजे आसक्ती घालवण्यासाठी भक्ती पाहिजे आणि कारणाध्यास घालवण्यासाठी अज्ञान घालवण्यासाठी अविद्या घालवण्यासाठी आमच्या जवळ ब्रह्मविद्या पाहिजे। ती ब्रह्मविद्या श्री गुरूंच्या आश्रयाने राहते, श्री गुरूंची कृपा झाल्याशिवाय ती ब्रह्मविद्या आमच्या अंतःकरणामध्ये रुजत नाही। आता श्री गुरूंची कृपा झाल्याशिवाय आतमध्ये रुजत नाही म्हणजे ते प्रवचन करतात तेव्हा ती तुमच्या आमच्यावर त्यांची झालेली अखंड कृपावृष्टीच आहे की नाही। मेघवृष्टी परी करू उपदेश असं तुकाराम महाराज म्हणतात की सगळे संत श्री गुरु हे मेघवृष्टी परी उपदेश करत असतात पण मेघातून आलेलं पाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था जर आम्ही आमच्या बुद्धीने करत नसू तर त्याला दोष त्यांचा आहे का? मग त्यांची कृपा सर्वांवर आहे पण ती कृपा अनुभवण्यासाठी जे काही अंतःकरणात पाहिजे ते जर माझ्याजवळ नसेल तर मग त्या ठिकाणी दोष श्री गुरूंचा नसून त्यांनी दिलेल्या विद्येचा नसून तो दोष जो आहे तो माझ्या ठिकाणी आहे। आता अज्ञान हे तुम्हाला आम्हाला काय होत नाही तर फारसा त्रास देत नाही असं म्हणतात पण त्रास देणारी सगळ्यात जास्ती गोष्ट कुठली आहे तर कार्याध्यास जी आहे ती जास्ती त्रास देणारी आहे। कशावरून? एक आपल्याला नेहमीच्या अनुभवाच्या उदाहरणावरून हे समजून सांगताय की आता गाढ झोप जी तुम्हाला आम्हाला असते त्यावेळेला गाढ झोपेमध्ये आमचा जो देह त्या ठिकाणी असतो त्यावेळेला त्याला कारण देह असं म्हणतात। म्हणजे गाढ झोपेमध्ये माणसाला काहीही बाहेरच्या गोष्टी जाणवत नाही म्हणजे तो कारण देहामध्ये असतो म्हणजे अज्ञानामध्ये तो असतो। त्या ठिकाणी तमामध्ये अज्ञानामध्ये त्याचं काय झालेलं असतं तर अंतःकरण लय पावलेलं असतं। आता आपल्या समोर उपनिषद सांगतं की गाढ झोपेमध्ये माता माता नसते, पिता पिता नसतो म्हणजे त्या ठिकाणी मी माता आहे, मी पिता आहे, मी मुलगा आहे, मी सून आहे, मी कन्या आहे इत्यादी तऱ्हेचे जे अहंकार आहेत जे कार्याध्यासामुळे आता शरीर नावाची गोष्ट जी आहे तुमची आमची निर्माण झालेली ती जी आहे ती ईशरचित सृष्टी आहे पण ही ईशरचित सृष्टीतले जे शरीर आहेत त्या शरीरामध्ये काही जणांना तुम्ही आम्ही आपले कुटुंबीय संबंधित वगैरे वगैरे समजत जातो मग त्यांच्या ठिकाणी माझेपणा जो आहे तो चिकटत जातो आणि हा माझेपणा चिकटत गेल्यानंतर जागृतीमध्ये तुम्हाला आम्हाला त्यांच्याकडनं मानसिक शारीरिक आता ते दुःख देत नाही व्यवस्थित लक्षात घ्यायचंय की दुःख ते देत नाही पण त्यांच्या ठिकाणी मी जडवून ठेवलेली जी आसक्ती आहे ती मात्र मला काय देते तर दुःख देत राहते। आता एखाद्याला खूप ऑपरेशन झालेलं आहे खूप ऑपरेशन झालेलं असल्यामुळे त्याचा तो अवयव भयंकर दुखत आहे पण असा अत्यंत दुखणारा अवयव सुद्धा गाढ झोपेमध्ये त्याला दुःख देत नाही कारण गाढ झोपेमध्ये अंतःकरणाचा काय झालेला आहे तर लय झालेला आहे पण जागृतीमध्ये आल्यानंतर मात्र त्या वेदना त्याला परत तितक्याच जाणवत राहतात कारण त्याचा अहम त्या जागृतीमध्ये पूर्णपणे काय झालेला आहे तर जागा झालेला आहे। मग आता
इथं लक्षात घ्यायचं आहे की नेमकं दुःख जो देतो आम्हाला तो कोण आहे, तर देहादिकांविषयीचा जो अहंकार तुमचा आमचा आतमध्ये ठाण मांडून बसलेला आहे. आता अहम हे स्फुरण सगळ्यांच्या आतमध्ये आहेच, पण ह्या अहमच्या म्हणजे सामान्य स्फुरणाच्या नंतर तुमच्या आमच्या ठिकाणी जी एक विपरीत जाणीव स्वतःविषयी सुरुवात होते, मन मी आहे, बुद्धी मी आहे, चित्त मी आहे, रागीट मी आहे, म्हणजे स्वभावामधले सगळे गुण सुद्धा आपण आपल्यावर ओढवून घेतो, त्यावेळेला तिथं देहाभिमान नावाची गोष्ट तयार होते. आणि हा जो देहाभिमान आहे, कर्तृत्वाचा अभिमान आहे, मुलाबाळांविषयीचा अभिमान आहे, संपत्तीविषयीचा अभिमान आहे, तो अभिमान तुम्हाला आम्हाला जागृतीमध्ये अत्यंत त्रास देणारा असतो. मग आता आपल्याला काय करायचं आहे, तर कारणासह दुःख निवृत्ती करायची आहे. कारण पाहिलेली आहेत आपण आता दुःखाची काय आहे, तर विपरीत जाणीव माझी माझ्याविषयीची. आता वास्तविक पाहता मी ब्रह्मरूप असताना, ब्रह्म एकमेव अद्वितीय असताना त्या ठिकाणी दुसरं म्हणून कधीच काही निर्माण झालेलं नाही असं आपल्याला शास्त्रांनी सांगितलेलं आहे. आणि मागच्या वेळेला आपण 3 सत्ता पाहिलेल्या आहे आणि त्यामध्ये एक निष्कर्ष असा काढलेला आहे की व्यवहार व्यवहाराप्रमाणे करावा, पण अखंड पारमार्थिक सत्तेमध्ये राहण्याचा प्रयत्न करावा. आता मग पारमार्थिक सत्ता तुम्हाला आम्हाला काय शिकवते, तर एकमेव अद्वितीय असं ते ब्रह्म नावाचं तत्व आहे. आणि ज्यांना ज्यांना मी माझं म्हणते त्यांच्यामध्ये सुद्धा ते तितकंच तसंच व्यापून असल्यामुळे माझ्या व्यतिरिक्त दुसरं इथं काहीही नाही. मग दुसरे म्हणून जे मला वागताना दिसतात त्या सुद्धा माझ्याच लीला आहेत ह्या पद्धतीने पाहावं आणि त्या ठिकाणी राग द्वेष ओढवून न घेता शांतपणे छान व्यवहार तुम्ही आम्ही करू शकतो. मग इथं आपल्या समोर आहे की कार्याध्यास जो आहे तो प्रत्यक्ष दुःख देणारा आहे. आणि हा कार्याध्यास आम्हाला जर घालवायचा असेल तर जागेपणी प्रयत्नपूर्वक अभ्यास करून अविद्या घालवावी लागते. मागच्या वेळेला आपण सद्गुरु लक्षण पाहताना एक छान पद्धतीने विचार केला होता की गाढ झोपेची व्यवस्था करून ईश्वर तुम्हाला आम्हाला काही काळ का होईना परंतु अज्ञानाने का असेना पण त्या आत्मसुखामध्ये काही काळ तरी रममाण करतो. गाढ झोपेमध्ये आमच्या अंतःकरणाचा काही काळापुरता लय करून भगवंत आम्हाला आत्मसुख जे आहे ते अज्ञानाने का होईना पण अनुभवाला आणून देतं. आणि श्री गुरु जे आहे ते जागृतीमध्ये ब्रह्मविद्येच्या साह्याने अविद्येची पकड ढिली करून आपण आपल्या स्वरूपामध्ये कसं रममाण व्हावं ह्याचं ट्रेनिंग देतात आणि त्यांना सद्गुरू असं म्हणतात. मग आता ही अविद्या घालवायची असेल तर ब्रह्मविद्या शिकावी लागते. आणि ब्रह्मविद्या शिकायची असेल तर कितीही अवघड जरी वाटले तरी अध्यास, अधिष्ठान, अध्यस्त, त्यांचे परिणाम, ते कशामुळे होतं, त्याच्यातून बाजूला कसं पडायचं, हे सगळं आळस न करता, कंटाळा न करता, श्रवण करत असताना जांभया न देता, घड्याळाकडे न बघता तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे तर मनापासून श्रवण केलं पाहिजे. आता पंचदशीमध्ये सुद्धा आपल्या समोर सांगितलेलं आहे कि अद्वितीयं ब्रह्मतत्वं न जानन्ति यदा तदा भ्रांता एवाखिलास्तेषा मुक्तिकेह वा सुखम. अद्वितीय ब्रह्मतत्व जे जाणीत नाहीत. श्लोकाचा अर्थ आपल्या समोर आहे की अद्वितीय असणारं ब्रह्मतत्व जे जाणीत नाही ते सर्व भ्रमिष्टच असतात. म्हणून सुरुवातीलाच आपण म्हटलं की परमार्थाला सुरुवात करण्यापूर्वी आम्ही भ्रमिष्ट आहोत हे तुम्ही आम्ही लक्षात घ्यायचंय. आम्हाला भ्रम झालेला आहे. तो भ्रम काय स्वरूपाचा आहे तर मी आत्मा असताना मला देह मी आहे असं वाटत आहे, हा भ्रम आहे. जग सत्य नसताना ते सत्य वाटत आहे, हा भ्रम आहे. आणि मी कर्ता भोक्ता नसताना सगळं कर्तृत्व भोक्तृत्व मला माझं वाटतंय, हा माझ्या ठिकाणी झालेला भ्रम आहे. याचा निष्कर्ष काय तर तुम्ही आम्ही सगळेजण सध्या भ्रमिष्ठ आहोत. आणि अशा भ्रमिष्ठ असणाऱ्या लोकांना ज्यांचा स्वतःचा भ्रम पूर्ण निवृत्त झालेला आहे, वास्तविक पाहता त्यांना आता निरूपण करण्याची सुद्धा गरज नाही, पण अशा भ्रमिष्ठांना त्यांच्या भ्रमातून सोडवण्यासाठी हे
जीवनमुक्त असणारे, सद्गुरु पदावर आरूढ झालेले, संत पदावर आरूढ झालेले असे जे प्रेमळ संत असतात ते तुम्हाला आम्हाला वारंवार निरूपण करून आम्हाला त्याचा कितीही कंटाळा आला तरी वारंवार ते ब्रह्मतत्व समजावून सांगण्याचा काय करतात तर प्रयत्न करतात। इथं म्हटलंय की असे जे अद्वितीय ब्रह्मतत्व जाणत नाही ते सगळे जण भ्रमिष्ठ असतात आणि असे जे भ्रमिष्ठ आहे त्यांना मोक्ष व शाश्वत सुख या अद्वितीय ब्रह्म न जाणता मोक्ष आणि शाश्वत सुख जे आहे ते कोठून मिळणार? कारण अज्ञानाच्या पायावर उभी असलेली कल्पना जी आहे तीच या ठिकाणी काय निर्माण करते तर भ्रम निर्माण करते। मग भ्रम कशामुळे होतो तर अज्ञानामुळे होतो। मग अज्ञान घालवण्याचा प्रयत्न करण्यासाठी कितीही कंटाळा आला, आळस आला, अवघड वाटलं तरी ब्रह्मविद्या जी आहे ती श्री गुरूंकडनं अवगत करून घेण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही सातत्याने केला पाहिजे। आणि तो प्रयत्न जर केला तर त्या प्रयत्नाला आलेलं यश या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात की मावळ वीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अब्दया जिनी विकासू बंधू आता की सूर्य उगवल्यानंतर ज्याप्रमाणे सृष्टी स्पष्ट दिसू लागते त्याप्रमाणे सद्गुरु कृपेने आत्मानुभव रूपी सूर्य म्हणजे बोध सूर्य उगवताच आजवर सत्य वाटणारे हे देहादी जगत जे आहे ते भ्रमात्मक आहे हे कळतं आणि भ्रमातून स्वतःला सोडवण्याचा जो प्रयत्न करतो त्याला साधक असं म्हणतात। मोक्षाची ज्याला तळमळ लागलेली आहे त्याला मुमुक्षु असं म्हणतात। अशा व्याख्या आपण सातत्याने पाहिलेल्या आहे। हेच अजून सोप्या भाषेत आपल्याला डॉक्टर काका सांगतात, हे अज्ञानाचे धुके, धुकं कशाचं आहे? अज्ञानाचं आहे। आणि अज्ञानाच्या धुक्यामुळे म्हणजे मंद प्रकाशामुळे काय झालेलं आहे तर माझ्या स्वरूपाची मला जाणीव होत नाही। पण हे जे अज्ञानाचं धुकं आहे, आता थंडीच्या दिवसात धुक्याचा आपल्याला छान अनुभव असतो, सकाळच्या वेळेला ते धुकं सर्व दाट पसरलेलं दिसतं, पण जसजसं सूर्य वर येतो आणि त्याची उष्णता त्या धुक्याला लागते तसतसं ते धुकं विरल होत जातं आणि धुक्याखाली झाकलेलं सगळं शेत वगैरे गाव वगैरे तुम्हाला आम्हाला दिसू लागतात। मग इथं हे अज्ञानाचे धुके विचार सूर्य जै फाके तै विलया जाये सुखे श्री गुरु कृपे। जसं सूर्याची उष्णता लागल्यावर ते धुकं हळूहळू विरून जातं तसं श्री गुरूंनी दिलेल्या विचारांची उष्णता ज्या वेळेला या अज्ञानाच्या धुक्याला लागते त्यावेळेला अज्ञान नावाची गोष्ट हळूहळू विरून जाते आणि स्वस्वरूपाचं तुम्हाला आम्हाला काय होऊन जातं तर ज्ञान होऊन जातं। आपण वारंवार समर्थांची दासबोधातली ओवी पाहतो, नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती, ही शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती की ज्या क्षणी अज्ञानाचं धुकं विरून जाईल त्या क्षणी काय होणार आहे? भ्रांत अवस्थाही जाणार आहे, धुकही जाणार आहे म्हणजे दुःखही जाणार आहे आणि ह्या तीन गोष्टी जिथं गेल्या त्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती ठेवलेलीच आहे। ज्ञान कुठून बाहेरून होणार नाही, ज्ञान आधीपासूनच आहे, पण अज्ञानाच्या आवरणाखाली ते झाकलं गेलेलं असल्यामुळे तेवढं आवरण दूर केलं की त्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती आहेच। आता शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती अर्थ पाहतोय आपण त्याचा की शीघ्रची म्हणजे केव्हा? कोणीतरी आपल्याकडे पाहुणा आलेला आहे, संध्याकाळच्या गाडीचं तिकीट आधीच बुक करून आलेलं आहे, आता 7ची गाडी आहे आणि ते आपल्याकडे 5-5:30 ला आलेले आहे आणि ते आपल्याला म्हणतात आता पुण्यासारख्या ठिकाणी इथून जर आपल्याला बाणेरहून शिवाजीनगरला जायचं असेल, मध्ये ट्रॅफिक जाम वगैरे अनेक गोष्टी असतात, म्हणून निघायचं असेल तर त्यांना अर्धा-1 तास घरातून आधीच बाहेर पडावं लागतं। मग आता हा वेळ किती थोडा आपल्या जवळ आहे ते त्या प्रवाशाच्या सुद्धा लक्षात येतं। आपल्याला आल्याच ते काय सांगतात की मला ताबडतोब निघायचं आहे। आता आलेला अतिथी जो आहे तो आपल्या घरातून उपाशी जाऊ नये असं ज्या वेळेला गृहिणीला वाटतं त्यावेळेला ती त्या अतिथीला काय म्हणते की 5 मिनिटात मी पिठलं भात करून वाढते, 5 मिनिटात मी पिठलं भाकरी करून तुम्हाला वाढते, पण तुम्ही उपाशी जाऊ नका। आता ज्या वेळेला 5 मिनिटात म्हणजे शीघ्रची करून मी वाढते असं ती गृहिणी म्हणते त्यावेळेला काय काय पूर्वतयारी घरामध्ये असते तिच्या? तांदूळ निवडलेले असतात,
डाळीचं पीठ घरात असतं, तिखटा मिठाचा डबा भरलेला असतो, तेलाच्या भांड्यात तेल भरलेलं असतं, कुकर घासलेलं असतं, कुकरचे डबे जागेवर असतात, कुकरची शिट्टी त्या ठिकाणी असते, एवढ्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ज्या आहेत त्या व्यवस्थित असतात, त्यावेळेला ती 5 मिनिटात करून वाढते असं बोलू शकते. आता ह्यातलं तांदूळ निवडलेले नाही, डाळीचं पीठ घरामध्ये दळून आणून ठेवलेलं नाही, त्यानंतर कुकर घासलेलं नाही, कुकरचे भांडे सापडत नाही, त्याची शिट्टी गास्केट सापडत नाही, त्यानंतर पाणी भरलेलं नाही, ह्यातली जर पूर्वतयारी काहीच नसेल तर कुठलीही भगिनी मी 5 मिनिटात करून वाढते असं म्हणू शकत नाही. ह्याचा अर्थ पूर्वतयारीला अत्यंत काय आहे तर महत्व आहे. आता हे जसं आपल्या व्यवहारात आपल्याला अनुभवाला येतं तसं परमार्थामध्ये सुद्धा पूर्वतयारीला अत्यंत महत्व आहे. मग शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती असं ज्या वेळेला समर्थ आपल्याला सांगतात त्यावेळेला पूर्वतयारी त्या साधकाची कुठली कुठली झालेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण भ्रमिष्ठ आहोत हे त्यांनी लक्षात घेतलेलं आहे. दुसरं, या भ्रमातून बाजूला होता येतं. अनेक संत त्यातून बाजूला झालेले आहेत आणि मदत करायला सुद्धा तयार आहेत हेही त्याच्या लक्षात येतं. आणि या भ्रमातून आपली सुटका करायची आहे हे लक्षात आल्यावर दुःखाचं कारण भ्रम आहे, भ्रमाचं कारण अज्ञान आहे. आणि म्हणून आपल्याला दुःख नको असेल तर भ्रमातून मोकळं होण्यासाठी आपल्याला सज्ञान व्हावंच लागेल. हे लक्षात ठेवून ज्या वेळेला तो ब्रह्मविद्या अवगत करून घेतो, अवगत करून घेतलेली ब्रह्मविद्या वेळोवेळी उपयोगात आणतो, त्यावेळेला या भ्रमातून त्याची हळूहळू सुटका होत जाते. नाहीतर नो द सिस्टीम झालेला आहे पण यूज द सिस्टीम नाही. तर दुःख नावाचं रोग जो झालेला आहे, जडलेला आहे आम्हाला भवरोगातून, तो आमचं निवृत्त होणार आहे का? डॉक्टरकडे गेलो, काय तपासणी करून घेतली, काय काय होतं हे सगळं त्यांना सांगितलं, त्यानुसार त्यांनी आम्हाला औषधं लिहून दिले, औषधाची चिठ्ठी घरी आणली, पण औषधं न आणता नुसती चिठ्ठी वाचत बसलो तर आमचा झालेला रोग बरा होईल का? होणार नाही. मग हे सगळं होण्यासाठी काय करावे लागेल तर त्यांनी दिलेले औषधं आणावे लागतील, आणलेली औषधं वेळेवर घ्यावे लागतील, त्याच्यासोबत औषधं घेण्यासोबत त्यांनी जे पथ्य सांगितलेलं आहे ते पथ्य सुद्धा करावं लागेल. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्यही सांभाळावे असं तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की विठ्ठल मात्रा घ्यायची असेल तर त्या सोबतचे जे पत्र आहे, पथ्य आहेत ते सुद्धा काय केले पाहिजे, सांभाळले पाहिजे. आता नाम घेतानाचे पथ्य काय आहे? निंदा कोणाची करू नये, शिवीगाळ करू नये, अद्वा तद्वा कोणाला बोलू नये, कठोर वाणी हे अज्ञानाचं लक्षण सांगितलेलं आहे. आता अज्ञानातून ज्याला बाहेर पडायचं आहे त्याने काय केलं पाहिजे? मग कठोर वाणी हे जर अज्ञानाचं लक्षण असेल तर ते चित्तातून जाण्यासाठी मी काय काय केलं पाहिजे याचा विचार नक्कीच केला पाहिजे. मग ते विलया जाये सुखे श्री गुरु कृपे. आता विलयाला जातं श्री गुरु कृपा होते म्हणजे नेमकं काय होतं तर आजपर्यंत जे जग मला सत्य वाटत होतं ते सत्य नसून आभासिक आहे. जो देह मला सत्य वाटत होता, जे देह तादात्म्य माझ्या ठिकाणी होतं तेही ढिलं होऊन मी देह नसून मी आत्मा आहे हे माझ्या लक्षात येणं याला श्री गुरूंची खरी कृपा असं म्हणतात. मुख्य शक्तिपात तो ऐसा नाही चंचळाचा वळसा. देह आणि जग हे सगळं कसं आहे, जड आहे, चंचळ आहे. आणि आत्मा नावाचं तत्व, चैतन्य नावाचं तत्व जे आहे ते निश्चळ आहे. मग एवढं सगळं दृश्य जगताचा जो पूर्ण पसारा आहे तो पूर्ण पसारा म्हणजे दृश्य जगत हे कार्य आहे आणि या कार्याचं कारण ते सत्य वाटण्याचं कारण काय आहे तर अज्ञान आहे. आणि म्हणून मला जर अज्ञानातून बाहेर पडायचं असेल तर सज्ञान व्हावं लागेल, म्हणजे ब्रह्मविद्या जी आहे ती शिकून घ्यावी लागेल. आता अभ्यासाचे काही प्रकार आपल्या समोर या ठिकाणी ठेवलेले आहेत. 3 प्रकारचे अध्यास इथे आपल्या समोर ठेवलेले आहेत. एक आहे स्वरूपाध्यास किंवा निरूपाधिक अध्यास. आता हा स्वरूपाध्यास म्हणजे नेमकं काय आहे तर भ्रमकाळी पदार्थाचा अधिष्ठानाशी अजिबात संबंध नसूनही भ्रम होतो तेव्हा त्या अध्यासाला स्वरूपाध्यास असं म्हणतात. परत एकदा व्याख्या सांगते. ज्यांच्याजवळ ग्रंथ आहे त्यांच्याजवळ ती समोरच आहे, पण ज्यांच्याकडे ग्रंथ नाही त्यांच्यासाठी ही व्याख्या परत एकदा वाचून दाखवते.
भ्रमकाळी पदार्थाचा अधिष्ठानाशी अजिबात संबंध नसूनही भ्रम होतो तेव्हा त्या अध्यासाला स्वरूपाध्यास म्हणतात। उदाहरण दिलेले आहे या ठिकाणी दोरीवर सर्प भासणे। येथे दोरी व सर्प यांचा प्रत्यक्ष संबंध जो आहे तो वास्तविक पाहता आलेला आहे का अक्षरशः शून्य आहे? सर्प निर्माणच झाला नाही तर त्यांचा संबंध कसा काय असणार आहे? निर्माण होण्यापूर्वी सुद्धा तिथं सर्प नव्हता, तो निर्माण झालाय म्हणून त्याचा ज्याला कोणाला अध्यास झालाय तेव्हा तो अध्यास झाला त्याही वेळेला तिथं सर्प नव्हता आणि पूर्ण विजेरीचा उजेड त्याच्यावर टाकल्यानंतर ही दोरीच आहे हे कळल्यानंतरही सर्प तिथं नव्हताच। माता सर्प तिन्ही काळी सुद्धा नव्हता, त्याला त्रैकालिक निषेधाची प्रतियोगी असं एक मायेचं काय सांगितलेलं आहे तर लक्षण त्या ठिकाणी सांगितलेले आहे। तिन्ही काळामध्ये अजिबात संबंध नसणे। तसंच आमच्या ठिकाणी आमचं स्वरूप काय आहे तर आमचं स्वरूप ब्रह्म हे आहे, आमचं स्वरूप आत्मा हे आहे। जगताचं स्वरूप ब्रह्म, जीवाचं स्वरूप आत्मा। आत्मा आणि ब्रह्म मध्ये काही फरक आहे का? अजिबात फरक नाही। जसं आपण पाहतो की तांब्याभर पाणी ठेवलेलं आहे, त्याच्यावर एक पेला पालथा घातलेला आहे। ज्या वेळेला पाणी प्यायचं असतं तेव्हा तांब्यातलं पाणी आपण पेल्यामध्ये घेतो। आता तांब्यातलं पाणी पेल्यामध्ये घेतल्यानंतर तांब्या आणि पेला या दोन गोष्टी आम्हाला वेगळ्या जरी दिसत असल्या तरी पाणी जे आहे दोन्ही ठिकाणचं ते मात्र एकच आहे। दोन्ही पाण्यामध्ये H2O शिवाय दुसरं काहीही नाही। त्याप्रमाणे इकडं आता इकडं कसं आहे तर देह सापेक्षतेने व्यापक असणाऱ्या ब्रह्माला आम्ही आत्मा असं म्हणतो, पण देहामध्ये असलेला आत्मा आणि जगतामध्ये व्यापून असणारं जे ब्रह्म आहे याच्यामध्ये यत्किंचित सुद्धा फरक नाही, यांच्यामध्ये यत्किंचित सुद्धा द्वैत नाही। दोन्हीही आत्मा आणि ब्रह्म दोन्हीही सद्रूप चिद्रूप आनंदरूप आहे आणि म्हणून मी सुद्धा सद्रूप चिद्रूप आनंदरूप आहे। मग असं असून सुद्धा ज्या वेळेला मला देहाचा माझ्या आत्मस्वरूपावर अध्यास होतो, भास होतो, भ्रम होतो त्याही वेळेला तिन्ही काळी जसा रज्जूवर भासणारा सर्प तिन्ही काळी नव्हताच त्याप्रमाणे आत्मस्वरूपावर देह नावाची गोष्ट म्हणजे तो मी आहे हा भ्रम तिन्ही वेळेला नाहीच। आता हे समजून घेणं जरा अवघड वाटतं, पण सातत्याने शास्त्रानुसार विचार आणि मनन करण्याची सवय आपण आपल्याला लावून घेतली तर कधीतरी जे अशक्य वाटतं, जे नाहीच असं वाटतं ते खरोखरीच तसं आहे असा आतमध्ये निश्चय होऊन जातो। आणि त्याला आपण पाहिलेलं आहे मागच्या वेळेला की असंभावना नावाचे दोष जे आहे ते सततच्या श्रवणाने चित्तातून तुमच्या आमच्या निघून जातात। आता भासलेला हा जो स्वरूपाध्यास आहे, स्वरूपावर झालेला अध्यास, मी ब्रह्म असताना, मी देह असताना, मी आत्मा असताना मी मला देह वाटणे, याला स्वरूपावर झालेला अध्यास असं म्हटलेलं आहे। आता दुसरा जो सांगितलेला आहे तो संसर्गाध्यास। त्याची व्याख्या आपल्या समोर इथं दिली की दोन पदार्थांचा संबंध होऊन एकाचे गुणधर्म दुसऱ्यात भासतात, त्याला संसर्गाध्यास असं म्हणतात। आता सद्यस्थितीमध्ये संसर्ग शब्द आपल्या सगळ्यांच्या छान लक्षात आहे, कारण कोरोना काय आहे संसर्गजन्य रोग आहे आणि संसर्गजन्य रोगामध्ये नेमकं काय आहे, ज्याला झालेलं आहे त्याच्या संपर्कात आणि त्याच्या जवळ जर आपल्याला जायची वेळ आली तर तो संसर्ग आपल्याला होण्याची काय आहे शक्यता आहे। इथं म्हटलंय की दोन पदार्थांचा संबंध होऊन एकाचे गुणधर्म दुसऱ्यात भासतात। इथं एकाचे गुणधर्म दुसऱ्यात भासतात आणि कोरोनामध्ये एकाची जी काही लक्षणं आहेत ती दुसऱ्यामध्ये ताबडतोब काय होतात तर दिसतात। मग आता त्याला उदाहरण दिलेलं आहे की रंगीत कागदावर पारदर्शक काचेचा गोळा ठेवला। आता रंगीत गालिचा आपल्या बैठकीत पसरलेला आहे, खाली कोणीतरी पेपर वाचत आहे, वर फॅन चालू आहे। आता तो पेपर वाचत असताना जर सारखा उडत असेल, वाऱ्याने फडफड करत असेल तर त्याच्यावर आपण पेपर वेट ठेवतो। आता हा पेपर वेट जर अत्यंत पांढरा शुभ्र पारदर्शक असेल
तर गालिच्याचा रंग जो आहे तो त्या पेपरवेट मध्ये काय होऊन जातो, तर दिसायला सुरुवात होते किंवा त्या पेपर मधले जे अक्षर आहेत ती त्या पेपरवेट मध्ये असल्यासारखी तुम्हाला आम्हाला दिसतात। आता वास्तविक पाहता त्याच्यामध्ये ती आहेत का, त्याचं उत्तर आहे त्याच्यामध्ये ती अजिबात नाही। पण पेपरवेट पारदर्शक असल्यामुळे आणि तो त्या गालिच्यावर ठेवलेला असल्यामुळे गालिच्याचा रंग पेपरवेट भर काय झालेला आहे, तर पसरून राहिलेला आहे। आणि जोपर्यंत गालिच्यावर पेपरवेट आहे तोपर्यंत तो रंग त्या ठिकाणी तसाच काय होत राहणार आहे, तर भासमान होत राहणार आहे। मग आता हा भास होत जरी असला तरी एकदाच आपल्याला माहिती आहे की पेपरवेट कसा आहे, पांढरा शुभ्र आहे, पारदर्शक आहे, त्याच्यामध्ये गालिच्याचे रंग अजिबात नाही। हे एकदा माहिती असलं त्यानंतर कितीही वेळ जरी ते तसं दिसत असलं तरी आपल्याला पेपरवेट रंगीत आहे असा भ्रम होईल का, तर होणार नाही। कारण आपल्याला पेपरवेटही कसा आहे माहिती आहे आणि गालिच्या सुद्धा कसा आहे हे माहिती आहे। आणि त्या दोन्ही गोष्टी माहिती असल्यामुळे त्यांचा संसर्ग झाल्यावर एकमेकाचं प्रतिबिंब जरी दिसत असलं तरी ते तसं मुळीच नाही हे लक्षात असल्यामुळे त्या ठिकाणी आपला भ्रम जो आहे तो निवृत्त होतो। त्याप्रमाणे इकडं बुद्धी आणि चिदाभास। आता बुद्धी ही जड आहे आणि चिदाभासामधलं चैतन्य जे आहे ते कसं आहे, तर केवल चेतन आहे। आता त्या दोन्ही गोष्टी अत्यंत जवळ आहेत, अत्यंत जवळ असल्यामुळे तिथे चिदाभास नावाचं एक नवीन काहीतरी तयार झालेलं आहे। आणि त्या चिदाभासाला ज्या वेळेला बुद्धीचे धर्म माझे आहेत असं वाटायला लागतं त्यावेळेला तिथे निर्माण होतो तो संसर्गाध्यास आहे। पण एकदा लक्षात घेतलं की बुद्धीचे धर्म बुद्धीपाशी ठेवायचे, चैतन्याचे धर्म चैतन्याच्या ठिकाणी ठेवायचे असा गोंधळ करून घ्यायचा नाही, म्हणजे आपल्याला या संसर्ग अध्यासामधून सुटण्याची काय होऊन जाते, व्यवस्था होते। अन्योन्याध्यास या ठिकाणी सुद्धा त्याच पद्धतीने त्याची व्याख्या दिलेली आहे। अन्योन्याध्यास म्हणजे अन्याचा अन्यावर अध्यास। इथं सुद्धा ज्या भ्रमात अधिष्ठानाचे गुणधर्म अध्यस्थ पदार्थावर भासतात व भ्रमकालीन पदार्थाचे म्हणजे अध्यस्थाचे गुणधर्म अधिष्ठानाचे वाटू लागतात त्याला अन्योन्याध्यास असं म्हणतात। अधिष्ठानाचे धर्म अध्यस्थामध्ये आणि अध्यस्थाचे धर्म अधिष्ठानामध्ये असा अन्याचा अन्यावर होणारा भ्रम त्याला काय म्हटलेलं आहे, अन्योन्याध्यास असं म्हटलेलं आहे। आणि याचं उदाहरण आहे आपल्या देहाच्या ठिकाणीच। आपल्या देहामध्ये चैतन्य नावाचं एक तत्व आहे, ते कसं आहे, सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे। आणि ते या स्थूल सूक्ष्म देहाचं काय आहे, तर अधिष्ठान आहे। आता देह हा वास्तविक कसा आहे, बुद्धी नावाची गोष्ट वास्तविक कशी आहे, देह नावाची गोष्ट वास्तविक कशी आहे, प्राण नावाची गोष्ट वास्तविक कशी आहे, तर असत आहे, अचेतन आहे आणि दुःखरूप आहे। पण जीवाच्या ठिकाणी या दोन्ही गोष्टी अत्यंत जवळ असल्यामुळे एकमेकाचा एकमेकावर काय होऊन जातो, तर अध्यास होऊन जातो। आणि या अध्यासामुळे देहच आत्मा आहे असं आम्हाला वाटतं आणि आत्मा कायमचा असून तो नाहीच असं वाटतं। मंदाताईंचं एक खूप छान काव्य आहे, त्यामध्ये त्या म्हणतात, जे दिसे ते ना साच, जे दिसतं ते खरं नाहीये आणि जे दिसतच नाही, जे खरं आहे ते मात्र दिसतच नाही। या पद्धतीने छान मांडणी केलेली की जे दिसतं ते सत्य नाही आणि जे आम्हाला दिसतच नाही ते मात्र सत्य आहे। पण हे ओळखण्यासाठी वारंवार संतांची निरूपण काय करावी लागतात, तर ऐकावी लागतात। इथं देह जो आहे तो मरणारा आहे, जड आहे, दुःखी आहे। आत्मा जो आहे तो कायमचा असणारा आहे आणि शास्त्राचा सिद्धांत आहे आत्मा कसा आहे, तर अजर आणि अमर आहे। पण एकमेकांचा एकमेकांवर अध्यास झाल्यामुळे माझा देह जाण्याची सुद्धा भीती वाटते आणि माझे ज्यांना म्हणते त्यांचा देह जाताना दिसला
काही कारणास्तव गेला तरी सुद्धा आयुष्यामध्ये अखंड रडारड जी आहे ती तुमच्या आमच्या ठिकाणी सुरू राहते। मग देहाचे गुणधर्म आत्म्याचे वाटतात व आत्म्याचे गुणधर्म शरीराचे वाटतात, त्याला अन्योन्याध्यास असं म्हणतात। आणि या तिन्ही अध्यासामध्ये सद्यस्थितीमध्ये तुम्ही आम्ही जे आहे ते पूर्णपणे घडून गेलेले आहोत आणि ह्यालाच ग्रंथी किंवा गाठ असं म्हणतात। चित जड ग्रंथी असं त्याला उपनिषदांनी दिलेलं नाव आहे। चित म्हणजे चैतन्य आणि जड म्हणजे देहादी घटक आणि हे दोन्ही एकच आहेत असं वाटणं किंवा एकमेकांवर गुणधर्म लादत राहणं त्याला चित जड ग्रंथी असं म्हणतात। आणि ही ग्रंथी त्याच वेळेला आमची सुटू शकते ज्या वेळेला ब्रह्मानुभव श्री गुरु कृपेने तुम्हाला आम्हाला येतो। आता या ठिकाणी सुद्धा श्री गुरु कृपेने क्षणभर अनुभव येतो, अनुग्रहाच्या वेळेला ते क्षणभर तुम्हाला आम्हाला त्याची चटक लावून देतात। असं म्हणले की तुम्हाला आम्हाला सारखी त्या कृपेची म्हणजे त्यांच्याकडून काहीतरी घडत राहावं, त्यांनी डोक्यावर हात ठेवावं, काहीतरी विलक्षण होऊन जावं, याप्रमाणे वाट पाहण्यात आमचा खूप मोठा काल जातो। पण या ठिकाणी अशी वाट पाहायची नाहीये, तर श्री गुरु आमच्यावर कृपा करतात म्हणजे आम्हाला अनुग्रह देतात। अनुग्रह देताना ते आम्हाला नामसाधना देतात, त्यानंतर ते आम्हाला तत्वज्ञानाचा कुठला अभ्यास करायचा ते ग्रंथ सुद्धा सांगतात, त्यानंतर ते तुम्हाला आम्हाला सोहम साधना सुद्धा देतात। आणि हीच त्यांनी माझ्यावर केलेली काय असते, कृपा असते। आणि ज्या वेळेला या सोहम साधनेमध्ये माझी अंतःकरण वृत्ती अखंड रममाण होते त्यावेळेला ही चिज्जड नावाची जी ग्रंथी आहे त्या ठिकाणी सुद्धा अपरंपार श्रद्धा श्री गुरूंच्या वचनावर असावी लागते। अपरंपार श्रद्धा शास्त्र वचनावर असावी लागते आणि श्री गुरु वचनावर आणि शास्त्र वचनावर अशी श्रद्धा बसण्यासाठी अपार शुद्ध पुण्य गाठी असावी लागतं। आता हे अपार शुद्ध पुण्य जे आहे ते कोणाच्या कृपेने मिळतं का आपल्या निष्काम कर्म उपासनेतून प्राप्त होत जातं? सगळे उत्तर आपल्याकडेच आहे। मग जास्ती जबाबदारी कोणाकडे आहे तर आमच्याकडे आहे। आम्ही शरण गेल्यानंतर आम्हाला ब्रह्मविद्या समजून सांगणे हे जे काम आहे ते श्री गुरु उत्कृष्टपणे करत राहतात। जितक्या वेळेला आम्ही शंका विचारू तितक्या वेळेला त्याचं स्पष्टीकरण ते तुम्हाला आम्हाला देत राहतात। पहा, आपल्या मुलांनी आपल्याला एखादी गोष्ट जर 3दा विचारली तर अगदी आपल्या पोटचे मुलं असून सुद्धा आपल्या पद्धतीप्रमाणे आपण म्हणतो की आमचा त्यांच्यावर अपरंपार जीव आहे, पण असा जीव असून सुद्धा आम्ही त्यांच्यावर ओरडल्याशिवाय राहत नाही एक गोष्ट 3दा विचारल्यानंतर। पण श्री गुरु माऊली जी आहे ती कधीही असा आरडाओरडा करत नाही, करती लाभाविण प्रीती। खरं आमच्याकडनं त्यांना काय लाभ आहे हो? आम्हाला जर असं वाटत असेल की आम्ही गुरुपौर्णिमेला देत नाही का त्यांना पाकिट, हा त्यांचा लाभ आहे, हा काही त्यांना त्याची काही गरजच नाहीये, आवश्यकताही नाहीये आणि त्याच्यासाठी त्यांनी काही अनुग्रह द्यायला सुरुवात सुद्धा केलेली नाहीये। त्यांनी आम्हाला जे काही ज्ञान दिलेलं आहे, त्यांनी आमच्यासाठी जो वेळ खर्ची घातलेला आहे, त्यांनी त्यांची शक्ती जी आमच्यासाठी या ठिकाणी अनुग्रह देताना उपयोगात आणलेली आहे त्यांचं ऋण फेडण्यासाठी म्हणून आम्ही त्यांना पाकिट द्यायचं असतं। पण त्याचाही जर माझ्या ठिकाणी अहंकार होऊन राहत असेल तर या चित ग्रंथी कधी सुटणार आहे? कारण पूर्ण अहंकार लयाशिवाय चित जड ग्रंथी सुटणे अजिबात शक्य नाही। आता चित आणि चित्त 2 शब्द आपल्या समोर आहे। चित्तचं एक तर अजून लावला चित्तला की चित्त होऊन जातं। आता चित्त जड आहे आणि चित्त जे आहे ते केवळ चेतन आहे। आता जड असणाऱ्या या चित्ताचा पूर्ण लय झाल्याशिवाय आणि त्याचा लय होणार म्हणजे नेमकं काय होणार आहे? आता चित्ताचा चैतन्यात लय हा शब्द आपण कितीदा तरी ऐकतो, हे वाक्य आपण कितीदा तरी ऐकतो। आणि शुद्ध आणि शांत झालेल्या चित्ताचा चैतन्यात लय होऊ शकतो। आता या दोन्हीचा आपापसात लय कसा काय होणार आहे हे सुद्धा थोडंसं आपण लक्षातच घेतलं पाहिजे। आता चित्त या शब्दाने आपल्याला अंतःकरण नावाची गोष्ट सांगितलेली आहे। आता अंतःकरणाच्या 4 वृत्ती आहे, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार। त्यातलं मनाचं काम संकल्प विकल्प करणं आहे,
बुद्धीचं काम निश्चय करणं आहे आणि चित्ताचं काम काय आहे तर धारण करून ठेवणं आहे. मग जेव्हा मन आमचं एखाद्या गोष्टीचा संकल्प करतं, त्याच्याबरोबर कितीतरी विकल्प मनामध्ये निर्माण होतात, तेव्हा या संकल्प विकल्पातून निश्चयाचं काम बुद्धी करते आणि बुद्धीने त्या गोष्टीचा निश्चय केल्यानंतर पुढची कार्यवाही कशी करायची आहे ते पकडून ठेवण्याचं काम जे आहे ते आमचं चित्त करत असतं. म्हणजे हे सगळे एकमेकाला जोडून असणारे सगळ्या वृत्ती आहेत आणि ह्या वृत्ती या वेळेला थांबतात. मग तुकाराम महाराज आम्हाला म्हणतात, संकल्पाही वरी न ये मन. संकल्पच झाला नाही दृश्य जगताविषयी, हे पाहिजे ते पाहिजे, ह्यात सुख आहे त्यात सुख आहे, ह्या गोष्टी जर चित्तामध्ये कधीच आल्या नाही तर विकल्प निर्माण होणार नाही. विकल्प निर्माण झालेच नाही तर बुद्धीचं कार्यही थांबणार आहे निश्चय करण्याचं. बुद्धीने कुठल्या गोष्टीचा निश्चयच केलेला नाही तर चित्ताला काही धारण करून ठेवण्याची गरज आहे का? काहीच नाही. मग हेच मन बुद्धी चित्त अहंकार, तेथे माझी हरी वृत्ती राहो. मनाने एकच संकल्प करायचा आहे, तो म्हणजे मी ब्रह्म आहे, जीव ब्रह्मत्व आहे, संकल्प लोपी. की तू मी जीव आहे या संकल्पाचा ज्या वेळेला लोप करशील त्यावेळेला मी ब्रह्म आहे असा तुझा निश्चय होऊन जाईल. आणि मी ब्रह्म आहे असा निश्चय करून झाल्यानंतर आमची अंतःकरण वृत्ती म्हणजे चित्त वृत्ती ज्या वेळेला पूर्ण आत्माकार किंवा ब्रह्माकार होऊन जाईल त्यावेळेला त्याला जोडलेला त कधीतरी गळून पडेल आणि फक्त चित्त नावाची गोष्ट त्या ठिकाणी शिल्लक राहील. आणि असं ज्या वेळेला, आता अहो म्हणजे काय, त्याला एकच उत्तर आहे, अहो करून पहा. या ठिकाणी दुसरं उत्तरच नाही. की असं करणं म्हणजे नेमकं काय आहे तर ध्यान काळी आपल्याला लय चिंतनाचा अभ्यास शिकवलेला आहे, तर त्या पद्धतीचं लय चिंतन करण्याचा सतत प्रयत्न करावा. मग चित्त कसं गळून पडतं आणि चित्ताचा चैतन्यात लय कसा होतो हा सांगण्या बोलण्याचा प्रकारच नसून तो अनुभवाचा विषय आहे. आणि अशा अनुभवापर्यंत पोहोचण्यासाठी हे अध्यास सगळे आम्ही समजून घेतलेले आहे. की बा हे सगळे अध्यास समजून घेतले, त्याच्या नोट्स काढल्या, त्यानंतर त्याचे मोठे मोठे बोर्ड तयार केले, इतरांना छान पद्धतीने ते समजून सांगता आले. या पद्धतीने एक दीड तास मी अध्यासावर भाष्य करायला लागले. आणि त्याचं जर मला या ठिकाणी काय झालं, परत अहंकार निर्माण झाला, तर या अध्यास कशासाठी समजून घ्यायचे आहे हे सगळंच काय होऊन जाईल. ज्या कारणासाठी अध्यास समजून घेतले ते जर मला लक्षातच आलं नाही की कशासाठी समजून घेते, विद्वत्ता मिरवण्यासाठी नाही, पांडित्य मिरवण्यासाठी नाही, लोकांनी मला विद्वान म्हणावं म्हणून नाही, प्रवचनकार म्हणावं म्हणून नाही, तर जेव्हा जेव्हा मला अध्यास माझ्या ठिकाणी जाणवतील त्या वेळेला त्या अध्यासातून बाजूला होण्यासाठी जे जे उपाय मला प्रवचनामधून मिळालेले आहेत ते मला वापरता आले, तर या सर्व अध्यासातून माझी मला सुटका करता येईल. आणि अशी ज्या वेळेला अध्यासातून सुटका करण्यासाठी मी स्वावलंबी होईल त्यावेळेला माझ्या गुरूंची माझ्यावर पूर्ण कृपा होईल आणि नित्य प्राप्ताची प्राप्ती तुम्हाला आम्हाला होऊन जाईल. आता समानाधिकरण वगैरे असे जे आहेत, बाद समानाधिकरण आणि मुख्य समानाधिकरण, तो विषय जो आहे तो आपण नंतर पाहूया. जय जय रघुवीर समर्थ.